तर हा व्हिडिओ पाहत असलेल्या माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींना माझा नमस्कार. मी सातारा एसटी बस स्थानकामध्ये उभ्या असलेल्या सातारा सांगली या एसटी बसमध्ये सहजमध्ये मी जाऊन बसलो. एसटी बस चालू झाली आणि काही वेळाने माझ्या थोडंसं लक्षात आलं की अरे ही बस नेहमीसारखी नाही, थोडी वेगळी बस असल्याचं मला जाणवलं. ती सर्व बस निहाळू लागलो. खरोखरच ती बस मी आज पहिल्यांदाच पाहत होतो. यापूर्वी अशा धाटणीची अशी रचना असलेली बस मी पाहिलीच नव्हती आणि त्यामुळं सहज माझ्या मनात विचार आला की जर ही बस पाहताना मला इतका आनंद होतोय तर हा आनंद आपले रंगीत तालीम यूट्यूब चॅनेलचे व्हिडिओ पाहत असलेल्या माझ्या सर्व प्रेक्षकांना का होणार नाही. आणि म्हणूनच मी त्या चालू बसमध्ये माझा स्वतःचा तोल सांभाळत हा छोटासा व्हिडिओ बनवला आणि आज तो व्हिडिओ आपल्यासमोर ठेवताना मला आनंद होत आहे. तर मित्रांनो, या बसमध्ये केवळ 30 प्रवासी आरामात प्रवास करण्याची सोय केलेली आहे. खालच्या बाजूस 1/2 अशी 15 लोकांची बैठक व्यवस्था आहे. वरील बाजूस 15 प्रवासी निवांत चुकून प्रवास करतील अशी व्यवस्था होती. या बसला थोडे तिकीट जादा होते, म्हणजे सातारा ते कराड साधा दर एस टी बसचा 90 रुपये तिकीट आहे. तर या बसमध्ये 110 रुपये. तर सीटचे कुशन मऊ मखमली होते. खरं तर ही बस लांब प्रवासासाठी उत्तम होती, परंतु सातारा ते सांगली या छोट्या प्रवासासाठी जास्त काय आरामात प्रवास करण्याची एवढी काय आवश्यकता नव्हती. त्यामुळं या बसच्या आतमध्ये असणाऱ्या शिड्या चढून वरती जाऊन बसण्याची किंवा आरामात आडवं पडण्याची कोणीही तसदी घेतलेली दिसत नव्हती. एवढी सोय असून देखील का बसत नव्हतं. परंतु व्हिडिओ शूट करत असताना माझ्या लक्षात आलं की त्या वर असलेल्या सर्व कोचवरती बरीच धूळ होती. वरच्या सीटजवळ फॅन वगैरे होते, सामान ठेवण्याची व्यवस्था होती, परंतु कोणीही वर बसलेलं नव्हतं किंवा झोपलेलं नव्हतं. सर्वजण खालीच आपले निवांत बसून होते आणि प्रवास सुरू होता. या बसमध्ये आगीसाठी फायर एक्स्टिंग्विशरची व्यवस्था केलेली होती. बसमधून बाहेरील नयनरम्य असा नजारा बघायला भारी वाटायचं. तर सर्व विचार करत माझा असाच प्रवास सुरू असताना कराड कधी आलं ते माझ्या लक्षातच आलं नाही आणि मी बसच्या खाली उतरलो. परंतु डोक्यातले माझे विचार चालूच होते की खरोखरच की राज्य परिवहन महामंडळाचं त्यांचं ब्रीद आहे की प्रवाशांच्या सेवेसाठी, आणि त्यामुळं त्यांचं हे जे ब्रीद आज मला सार्थक झाल्याचं भासत होतं. त्यांच्या ब्रीदमधली सत्यता आज मला जाणवत होती. तर मित्रांनी मैत्रिणींनो, आपल्यापैकी कोणी जर यापूर्वी अशी एस टी बस पाहिली असल्यास मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जय श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. धन्यवाद. नमस्कार.